शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. मित्रांनो, ॲग्रोस्टारच्या या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो. जे शेतकऱ्यांच्या प्रचलित शब्द टॉनिक, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर किंवा प्लांट ग्रोथ हार्मोन्स, तर याविषयी आज आपण चर्चा करणार आहे आणि त्याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे अतुल सर चर्चेसाठी उपलब्ध झालेले आहेत. नमस्कार. ही चर्चा करण्याचं कारण असं, अन्नद्रव्यांबद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे किंवा त्याविषयी भरपूर ठिकाणी आपल्याला वाचायला ऐकायला मिळतं. बियाण्याविषयी किंवा बाकीचे जे काही कीटकनाशक बुरशीनाशक आहे याविषयी बऱ्यापैकी शेतकरी अनुभव घेत असतात. परंतु हे जे काही टॉनिक आहेत किंवा शेतकऱ्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर पीजीआर म्हण, तर याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, का केला पाहिजे आणि त्याचा वापर केल्यानंतर खरोखर फायदा होतो का, तर हे सगळे काही संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, बरेचसे शेतकरी ज्यावेळेस फवारणीसाठी कीटकनाशक बुरशीनाशक घ्यायला जातात त्यावेळेस दुकानदार म्हणतो की एक टॉनिक त्याच्यात घ्यावं लागेल किंवा शेतकरी स्वतःहून म्हणतात की एखादं टॉनिक द्या. मग नक्की हे टॉनिक म्हणजे काय प्रकार आहे किंवा या टॉनिकचे पण काही प्रकार आहेत का, तर याविषयी आज आपल्याला या चर्चेमधून अतुल सर पण याविषयीचं माहिती आणि याविषयी सविस्तर अशी चर्चा करावी. मला असं वाटतं की एकाच व्हिडिओमध्ये कदाचित हे सगळं चर्चा घडू शकत नाही, तर यातला काही भाग आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. पहिला महत्वाचा प्रश्न, का ह्या संजीवकांचे पण काय प्रकार आहे का, म्हणजे टॉनिकचे पण काय प्रकार आहेत का, तर ते आपण पहिले या ठिकाणी सांगा. अन्नद्रव्य व्यवस्थापनावरती भरपूर चर्चा करतो, परंतु हा जो टॉपिक आहे याच्यावर बरीचशी चर्चा होत नाही. शेतकरी बंधूंनो, हे जे काही हार्मोन्स असेल, हे जे काही पीजीआर असेल, याच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर याचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला किंवा याचा वापर अतिरेक जर झाला तर आपलं पीक जे आहे त्याचं उत्पादन येणार नाही, हे लक्षात घ्या. कारण की काय होतं, मग शेतकरी बंधू काय म्हणतात, मला बरेचसे टॉनिक मी आणले, फवारले, पण त्याचा पाहिजे असा मला परिणाम मिळाला नाही. याचं कारणच ते की आपल्याला समजून घ्यायचं शेतकरी बंधूंनो, की आपण जे गोष्ट टॉनिक म्हणतो किंवा पीजीआर म्हणतो, जे आपल्या पिकावरती फवारतो, ते त्या वेळेला, त्या कंडिशनला, त्या पिकासाठी गरजेचं आहे की नाही, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दुसरं, त्याच्या सर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा किंबहुना बऱ्याच लोकांचा संभ्रम असा आहे, हार्मोन्स असेल, विटामिन्स असेल, एन्झाईम्स असेल, बायोस्टिम्युलंट असेल, हे सर्व गोष्टी एकच आहेत. परंतु तसं नाहीये शेतकरी बंधूंनो, ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आणि फक्त हार्मोन्स किंवा संप्रेरके याच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्याचं सर, हार्मोन्स हा जो काही घटक आहे, हा नैसर्गिकरित्या हा रासायनिक घटक आहे, परंतु नैसर्गिकरित्या झाडामध्ये तयार होत असतो. बरोबर. आता हा झाडामध्ये जर तयार झाला नाही तर त्याला आपल्याला बाहेरून द्यावं लागतं. एवढीच गोष्ट आहे शेतकरी बंधूंनो. जर तो झाडामध्ये जर तयार होत असणारा घटक असेल तर आपल्याला बाहेरून द्यायची गरज काय. म्हणजे आपण जे अन्नद्रव्याची कमतरता, जसं पान पिवळं पडलं, काहीतरी मॅग्नेशियमची कमतरता आहे किंवा नत्राची कमतरता आहे, म्हणजे हे अन्नद्रव्याची कमतरता जशी जाणवते, तसंच जर आपण झाडामध्ये जे काही संप्रेरक आहे त्याची पण कमतरता येऊ शकते. कदाचित शेतकऱ्यांना जे उत्पन्नामध्ये कधी उत्पादन चांगलं आलं, कधी नाही आलं, तर हा जो तफावत जाणवते, तर त्याला हे पण कारण असू शकतं. आपल्याला प्रत्येक जे हार्मोन्स आपण आता पुढे जी चर्चा करणार आहोत, स्टेजेस नुसार गरजेचं आहे आणि त्यावेळेस ते हार्मोन्स गेलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे. म्हणजे स्टेजेस ती नाही आणि आपण दुसरा हार्मोन्स त्या ठिकाणी देतो, त्याचा त्या ठिकाणी त्या स्टेजला काही उपयोग नाही. बरोबर. आता हा घटक की झाडामध्ये एका ठिकाणी ते तयार होतं आणि त्याचा उपयोग दुसऱ्या ठिकाणी होतो. बरोबर. म्हणजे एखादं संप्रेरक मुळाच्या ठिकाणी जर ते तयार होत असेल तर ते संप्रेरक झाडामध्ये वहन होऊन शेंड्याकडे जातं आणि शेंड्याकडे ते त्याचं काम करत असतं. बरोबर. काही हार्मोन्स शेंड्याकडे तयार होतात आणि ते मुळाकडे जाऊन मुळाचं ते काम जे आहे ते त्या ठिकाणी करत असतात. म्हणून ही गोष्ट देखील आपल्याला तितकीच जाणून घेणं गरजेचं आहे. संप्रेरकाचं झाडाच्या किंवा पिकाच्या उत्पादनामध्ये काय महत्व आहे ना, ते मी आता थोडक्यात सांगतो. रासायनिक खतं आपण जे देतो हे पिकाचं अन्न आहे, परंतु संप्रेरक जी आहेत ना, तो झाडाचा मेंदू आहे. बरोबर. म्हणजे झाडाला चालना देणारा घटक म्हणजे संप्रेरक आहे. थोडक्यात आपण आपलं स्वतःचं उदाहरण घ्या. आपण अन्न घेतो, म्हणजे ती अन्न घेतल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते, परंतु आपलं शरीर चालण्याचं काम जे करत असतं आपला मेंदू करत असतो. म्हणजे आपल्याला आज चालायचं किती आहे, किती कष्ट करायचे आहेत, किती वेळा झोपायचं आहे किंवा कोणती गोष्ट करायची आहे, हे आपला मेंदू ठरवत असतो. म्हणजे आपल्या शरीराची चालना जी आहे ते मेंदू आपल्याला सांगत असतं. तसं झाडामध्ये तुम्ही किती अन्न पदार्थ दिले, किती खतं दिली, परंतु झाडाला किती फांद्या काढणं गरजेचं आहे, झाडाची उंची किती असली पाहिजे, झाडाला फळधारणा किती होणं गरजेचं आहे, झाडाला फुल कुठं लागणं गरजेचं आहे, मुळांची संख्या किती असणं गरजेचं आहे,
हे सर्व जे ठरवतं ना ते संप्रेरक. झाडांमधले हार्मोन्स किंवा संप्रेरक हे ठरवत असतात शेतकरी बंधूंनो. म्हणजे अतिशय महत्वाचा भाग आहे हा. परंतु तो झाडामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये लागत असतो, नैसर्गिकरित्या तयार होत असतो. परंतु काही कारणास्तव क्लायमेट असेल, स्ट्रेस झाडामध्ये आलेला असेल, तर अशा वेळेला हे हार्मोन झाडामध्ये तयार होत नाही. आणि मग तयार झाले नाही का झाडाची जी काही वाढीची प्रक्रिया असते ती मंदावते. आणि त्याच्यामुळं झाडामध्ये स्ट्रेस आला आणि तुम्ही किती खतं दिली झाडाला, झाडाचा स्ट्रेस जात नाही. त्याला आपल्याला बाहेरून करावं लागतं. कधी कधी कोवळ्या झाडालाच फुलं येतं, हो. कधी कधी किती पण वाढलं तरी फुलं येत फुलं येत नाही. ही सगळे हे बदल सर्व होतात. बदल होत बरोबर. असतात. हे सर्व संप्रेरकावर डिपेंड आहे शेतकरी बंधूंनो. म्हणून संप्रेरक तितकीच महत्वाची आहेत. फक्त आता ते आपल्याला उलगडा या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे. फार महत्वाची अशी गोष्ट शेतकरी बांधवांनो, जे हार्मोन्स आहेत जसं मानवामध्ये असतात. तुम्ही जर घरी जनावर असतील तर दुभत्या जनावरांमध्ये पण तुम्हाला त्या हार्मोन्सचे बदल जाणवतील आणि त्याचा परिणाम तुमच्या दुधाच्या उत्पन्नावर जसा होतो तसंच पिकामध्ये सुद्धा हे हार्मोन्स असतात. मग आता पहिला विषय की आपण या हार्मोन्स बद्दलच बोलणार आहोत. हे जे काही टॉनिक शब्द आपण वापरतो या टॉनिक मध्ये खूप साऱ्या गोष्टी म्हणजे ह्युमिक, सीवीड किंवा ॲमिनो किंवा बाकीचे काही जीए सगळे 1760 प्रकार येतील. परंतु आज आपण मर्यादित हार्मोन्स बद्दल बोलतोय, या संप्रेरकांबद्दल बोलतोय. मग या संप्रेरकांचे किती प्रकार पडतात आणि त्यातला महत्वाचा किंवा जो प्रचलित प्रकार आहे तर तो शेतकऱ्यांसाठी कोणता जास्त आहे? मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्याला हा शब्द माहिती असेल, पीजीआर. हो. म्हणजे पीजीआर किंवा टॉनिक. तर पीजीआर म्हणजे काय शेतकरी बंधूंनो? प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, झाडाची जी काही रचना आहे ती कशी असली पाहिजे ते रेग्युलेट जे करतं ते म्हणजे पीजीआर. बरोबर. आणि ते पीजीआरचे प्रकार आहेत शेतकरी बंधूंनो. म्हणजे झाडाला वाढ करणारे काही हार्मोन्स असतात, काही संप्रेरक असतात. काही संप्रेरक अशी आहेत की झाडाची वाढ मर्यादित किंवा थांबवण्यासाठी बरोबर. काम करत असतात. काही संप्रेरक असे असतात की झाडाचं जी काही मॅच्युरिटी कशी आली पाहिजे हे देखील काही हार्मोन्सवर डिपेंड असतं. बरोबर. याच्यामध्ये ते सर 2 प्रकार पडतात. हो. याच्यामध्ये वाढ करणारे हार्मोन्स आणि वाढ रोखणारे बरोबर. हार्मोन्स किंवा मॅच्युरिटीचे हार्मोन्स. प्लांट ग्रोथ प्रमोटर, प्लांट ग्रोथ Retardant. रिटार्डंट जे वाढणारे आहेत त्याच्यामध्ये तुमचं जिब्रेलिक ऍसिड असेल, सगळ्यात महत्त्वाचं. ऑक्सिन हो. हा दुसरा घटक हो. आणि तिसरा घटक म्हणजे सायटोकाईन. सायटोकाईन. हे 3 जे हार्मोन्स किंवा संप्रेरक आहे शेतकरी बंधूंनो, हे आपल्या पिकाची वाढ करत असतात. हो. हे लक्षात ठेवा. बरोबर. दुसरे जे 2 संप्रेरक आहेत जे आपल्या पिकाची वाढ जी आहे ते थांबवत असतात. किंबहुना ही वाढ थांबल्यामुळं काय होत असतं? तुमची फुलांची संख्या वाढू शकते. दुसरी मी मॅच्युरिटी म्हटलं तुम्हाला, पक्वता जी आहे ती झाडाची किंवा फळांची पक्वता येण्यासाठी आपल्याला एक हार्मोन्स काम करतं ते म्हणजे इथिलीन. आणि जी हार्मोन्स आहे जे वाढ थांबवणार जेणेकरून वाढ थांबवल्यानंतर फुलं वगैरे निघू शकतात ते ऍब्सिसिक ऍसिड. बऱ्याच शेतकऱ्यांना इथिलीन माहिती असेल. पानगळ करण्यासाठी, पानगळ करण्यासाठी, फळ पिकवण्यासाठी. म्हणजे इथिलीन हे जे आहे परिपक्वता जे पिकामध्ये येत असते ते परिपक्वतेचं एक हार्मोन्स म्हणजे तुमचं इथिलीन. आता शेतकरी बंधूंना आपण प्रकार पाहिले, वाढवणारे 3 आहेत आणि वाढ रोखणारे 2 आहेत. आता सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच जे हार्मोन्स आहेत त्याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आपलं जिब्रेलिक ऍसिड. प्रत्येक शेतकऱ्याला जीए हा शब्द माहिती आहे आणि प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या पिकामध्ये या जीएचा वापर करत असतात. परंतु शेतकरी बंधूंनो, जीए काय आहे, जीए काम कसं करतं आणि हे जीए जे आहे हे आपल्याला सापडलं कसं, हे कळालं कसं की हे हार्मोन्स जे आहे हे पिकामध्ये काम करतं? तर खूप वर्षापूर्वी तेजा सर जपानमध्ये जे भात पिकवणारे शेतकरी आहेत त्यांना असं जाणवलं काही जी काही त्यांची म्हणजे रोपं आहेत ती नुसती वाढ त्यांची झाली, त्यांना दाणे त्या लागलेच नाही शेवटपर्यंत, नुसती वाढ त्यांची होत गेली. संशोधक आहेत त्यांनी हे बघितलं की या पिकाची या रोपाची फक्त वाढच का झाली, याला दाणे का लागले नाही. मग त्यांनी त्याच्यावर थोडासा अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांना असं जाणवलं त्याच्यावरती जो एक फंगस आहे त्या फंगसमुळं रासायनिक घटक जास्त तयार झाला आणि तो जास्त तयार झाल्यामुळं त्या झाडाची नुसती वाढच झाली. आणि तो जो घटक होता तेजस सर तो म्हणजे जिब्रेलिन. तो त्या ठिकाणी संशोधकांना आढळून आला आणि तो जिब्रेलिन घटक पुढे जाऊन आपण जीएच्या स्वरूपामध्ये आज आपल्या पिकामध्ये फवारतो. आता शेतकरी बंधूंनो, मी उदाहरण दिलं की त्याची फक्त वाढच झाली. म्हणजे जीए हा घटक काय काम करतो
ते वाढ करण्याचं काम करतो. म्हणजे आपल्या झाडामध्ये पेशी असतात. हो. पेशी दोन प्रकारे वाढत असतात शेतकरी बंधूंनो. हम्म. एक तर पेशीची स्वतःची वाढ होणं हम्म. हा एक प्रकार, हो. आणि एका पेशीपासून दोन पेशी पेशी बनणं. निर्माण होणं हो, बरोबर. आणि त्याचं दुभाजन होणं. हम्म. मग ज्या वेळेला ह्या क्रिया पिकामध्ये होत असतात तर आपसुकच त्या पिकाची वाढ ही त्या होतं. ठिकाणी होत असणार. म्हणजे तुमच्या पिकाची जी काही पेशिका आहेत ह्या जेवढ्या वाढतील तेवढं तुमच्या झाडाची वाढ होत त्या आहे. ठिकाणी बरोबर. होणार आहे. म्हणून जीएचा किंवा जिब्रालिनचा पहिला महत्वाचा फायदा असा आहे पेशींचं विभाजन, पेशींची वाढ. दुसरं ते सर याच्यामध्ये आहे की जे आपले पिकांचे जे काही इंटरनोड डिस्टन्स असतात, हो. पेऱ्यातलं अंतर देखील वाढ या जिब्रालिनमुळे वाढ. वाढणार आहे. आपण जर काही पिकांमध्ये याचा योग्य पद्धतीने जर वापर जर केला तर निश्चितच फुटव्याची संख्या देखील वाढू शकते. हा तिसरा फायदा जो आहे हा जीएच्या स्वरूपात आपण मानला जाऊ शकतो. आपण ते सजेस्ट करत नाही, परंतु शेतकऱ्यांचा अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. समजा डाळिंबासारखं पीक आहे, भरपूर फुलधारणा होत असते आणि फुलधारणा झाल्यानंतर क्लायमेटिक चेंजमुळे ड्रॉपिंगची संख्या वाढत असते. तर त्या ठिकाणी काही शेतकरी जीएचा स्प्रे देतात आणि त्या स्प्रेमुळे काय होतं, जे काही फुल झाडावर आहे ते त्या ठिकाणी सेट होतं, चिटकून राहतं. परंतु त्याचा जो आकार आहे तो जर तुम्ही जर पाहिला नंतर जर वाढलं तर तो लांब होणार आहे. का तर त्याचं सेलचं डिव्हायजन त्या ठिकाणी होत राहतं. काही शेतकरी फळांची किंवा साईज वाढवण्यासाठी या जीएचा जो वापर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात. हे जीए जे आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, झाडामध्ये नैसर्गिकरित्या तयार होत असतं. मग आपल्याला झाडामध्ये हे बाहेरून द्यायची गरज आहे का, तर ते तुमचं पीक आणि त्यावेळची परिस्थिती ते ठरवत असते की तुम्हाला द्यायचं की नाही. जर तुम्हाला आवश्यकता असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी जीएचा वापर तुमच्या पिकामध्ये करायचा आहे. जसं कोथिंबीर पिकामध्ये बरेचसे शेतकरी मार्केटला नेण्यापूर्वी फवारणी करतात, जेणेकरून म्हणजे त्याची वाढ 1 ते 2 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे होऊन जाईल आणि जे काही उत्पादन त्या ठिकाणी वाढेल आणि शेतकरी मार्केटमध्ये ते कोथिंबीर घेऊन जाऊ शकतात. म्हणजे असे जीएचा जो काही फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु याचा वापर जर अतिरेक झाला, याचा ढोस जर जास्त झाला तर त्याचा विपरीत परिणाम देखील ते सर आपल्या पिकामध्ये आपल्याला भेडसावू शकतो. त्यामुळं शेतकरी बंधूंनो, कोणतंही संप्रेरक वापरताना तुम्हाला काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे की त्याला ते खरंच गरजेचं आहे का, आणि गरजेचं असेल तर त्याचा डोस तो त्या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. खरं तर जीएचे भरपूर सारे प्रकार संशोधनात आले. त्यापैकी GA3 हा जो काही प्रकार आहे म्हणजे 3 नंबर तर तो सगळ्यांनी वापरला आणि त्याचा चांगला जाणवला परिणाम. पण आता महत्वाचा मुद्दा असा की जसं तुम्ही जीएचं कार्य सांगितलं की एका पेशीच्या अनेक पेशी होणं आणि एकच पेशी वाढणं, या दोन गोष्टी. मग हे करत असताना याला अन्नद्रव्याची पण जोड असणं गरजेचं आहे. बरोबर. तुमचा अन्नद्रव्याचा दांडगा अभ्यास आहे, तर त्यावेळेस अन्नद्रव्याची जोड द्यायला लागेल की अन्नद्रव्याची जोड आधी देऊन नंतर जीएचा वापर केला पाहिजे, कोणतं संयुक्तिक राहील? निश्चितच म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यासाठी. कारण की जर आपल्या पिकामध्ये थोडासा स्ट्रेस असेल किंवा अन्नद्रव्याची कमतरता असेल आणि आपण जीएचा वापर त्या ठिकाणी जर केला तर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. म्हणजे पिकामध्ये जी अन्नद्रव्याची मात्रा जी आहे ती चांगली असणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्हाला जीएचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. कारण की ती पिकाची भूक वाढवतं आणि ज्यावेळेला पिकाची भूक वाढणार आहे त्यावेळेला तुमच्या पिकामध्ये किंवा तुमच्या मुळाच्या कक्षामध्ये त्या ठिकाणी अन्नद्रव्याची उपलब्धता असणं गरजेचं आहे आणि ते अवेलेबल फॉर्म मध्ये. म्हणून आपल्याला सुरुवातीपासूनच अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी चांगलं करणं गरजेचं आहे. नंतरच आपण संजीवकाचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी आपण करू शकतो. आता त्याला जोडून दुसरा प्रश्न की मग यामध्ये जीए वापर करत असताना पिकावर त्याचा चांगला परिणाम यावा, विपरीत परिणाम येऊ नये म्हणून पहिलं लक्ष आपल्याला मुख्य अन्नद्रव्याकडे द्यायचं की सर्व संतुलित अन्नद्रव्याकडे द्यायचं? नाही, पहिलं म्हणजे आपल्याला जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे ते आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यावर आपल्याला मेजर फोकस करणं गरजेचं आहे आणि नंतर मग बाकीचे जे काही आपले सूक्ष्म असतील किंवा सेकंडरी असतील, कारण की कसं असतं त्याची मात्रा जी आहे ती आपल्याला कमी प्रमाणामध्ये लागत असते पिकाला, परंतु जी अन्नद्रव्याची मात्रा अधिक प्रमाणामध्ये लागत असते त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. अन्नद्रव्याची जोड असल्याशिवाय जीएचा रिझल्ट येणार नाही, परंतु हा जीएचा रिझल्ट सरसकट सर्वच पिकांमध्ये येईल का, हा एक महत्वाचा प्रश्न. कारण जसं भारतामध्ये जर सांगायचं झालं किंवा फार नाही तर आपल्या महाराष्ट्राचाच विचार केला तर द्राक्ष बागायतदारांमुळे जीए खूप प्रचलित झाला. बरोबर. द्राक्षाचं उत्पादन हे फक्त जीएच्या वापरानेच येतं आणि जीएचा वापर नाही केला तर येत नाही असा एक समज झाला
आणि म्हणून द्राक्ष उत्पादकांचा अनुकरण करून बाकी सरसकट सगळ्या शेतकऱ्यांनी जीएचा वापर केला. मग ऊस सारखं पीक असेल, गहू सारखं पीक असेल, यामध्ये पण खरंच जीए काम Yes, करतं yes, का? बरोबर. किंवा कपाशी सारखं पीक आहे, इथं जीए काम करतं का? तर त्याविषयी आपलं काय मत आहे? पिकाच्या वेळेला गरजेनुसार जियाचा वापर बरेचसे शेतकरी करतात आणि जसं तुम्ही म्हटले द्राक्षाचा जो उल्लेख केला हो. तुमचं बरोबर आहे. एक्सपोर्टेबल द्राक्ष जर तुम्हाला पिकवायचे असेल हो. तर आज जियाशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. कारण की द्राक्ष उत्पादन त्याच्याशिवाय येत नाही का तर येतं. हम्म. जे आपले रेजिन्स आहेत किंवा जे आपण वाईन बनवणारे जे बरोबर. द्राक्ष आहेत ते- त्याचे उत्पादन विदाऊट जियाचं बरोबर. घेतातच शेतकरी बंधूंनी. परंतु जर तुम्हाला एक्सपोर्टेबल द्राक्ष उत्पादन घ्यायचं असेल, प्रॉपर घड तुम्हाला तयार करायचं असेल, मण्यांचं एकसारखी साईज करायची असेल तर आज सर्रास प्रत्येक याच्यामध्ये डिपिंग मध्ये आपल्याला जियाचा वापर द्राक्ष उत्पादक शेतकरी करताना दिसतात. आता याच्यामध्ये मेजर जसं की मण्यांची लांबी असेल, जो काही लुसलुसीतपणा असेल, होय. मण्यांची साईज जी आहे, संख्या नियंत्रण हो. जे आहे ते जिए मुळे चांगल्या प्रकारे होत असतं. बॉट्रायटिस सारखा जे आहे म्हणजे जो घट्ट घड तयार होतो हो. त्या ठिकाणी मणी गळ करण्यासाठी देखील जियाचा वापर वापर होतो. केला जातो. हे झालं द्राक्ष पिकामध्ये. जे ऊस पीक आहे म्हणजे असं प्रचलित आहे की जे आळशी शेतकऱ्याचं पीक म्हणलं तर ऊस पीक समजलं जात होतं. परंतु आता ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत ते एकरी जे आपल्याला 100-150 टनापर्यंत ऊस उत्पादन घेताना दिसतात. तर त्यांनी देखील या जियाचा वापर जो आहे तो आपल्या ऊस शेतीमध्ये वापरायला सुरुवात केली आहे आणि त्यांचा निश्चितच त्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. ऊस पिकामध्ये मी सुरुवातीला तुम्हाला जियाचा जो फायदा सांगितला की जो इंटरनोडचं डिस्टन्स वाढवायचं काम जे आहे ते जिया जे आहे ते करत असतं. तर ऊस पिकामध्ये जेवढं तुमचं पेऱ्यातलं अंतर जास्त राहील किंवा जाडी जेवढी जास्त भरल तेवढं तुमचं ऊसाचं वजन चांगलं भरणार आहे आणि म्हणजे एकरी जे आपल्याला टनेज काढायचं आहे त्यासाठी जियाचा वापर ऊस शेतीमध्ये तितकाच फायदेशीर आहे. तर तो आता आपल्याला कधी आपण त्या ऊस पीक म्हणजे शेतीमध्ये त्याचा वापर करू शकतो तर एक साधारणतः 60 दिवस, 90 दिवस, 120 दिवस आणि 150 दिवस असे जे दिवस आहेत या दिवसामध्ये जर आपण फवारणीच्या माध्यमातून जर वापर केला तर निश्चितच त्याचा फायदा जो आहे भेटणार आहे. परंतु तेज सर याचा फार कमी प्रमाणामध्ये वापर करावा लागतो. अगदी पीपीएम त्या याच्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करणं गरजेचं आहे. जसं ऊस शेतामध्ये जर तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्ही 10 ते 20 पीपीएम पासून 35 पीपीएम पर्यंत त्याचा वापर तुम्ही करू शकता. द्राक्ष शेतीमध्ये 5 पीपीएम पासून 20 ते 30-40 पीपीएम पर्यंत डिपिंग जे आहे ते वेगळ्या स्टेजनुसार शेतकरी बंधू करत असतात. तर शेतकरी बंधूंनी हे पीपीएम देखील तुम्हाला द्रावण त्या ठिकाणी बनवता म्हणजे आलं पाहिजे. समजा 1 ग्रॅम आपण जर घेतलं आणि 100 लिटर पाण्यामध्ये जर मिक्स केलं तर 10 पीपीएमचं द्रावण जे आहे ते त्या ठिकाणी तयार होत असतं. म्हणजे तुम्ही विचार करा 100 लिटर पाण्याला फक्त तुम्हाला 1 ग्रॅम जे आहे तो जियाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे 10 पीपीएम सोल्युशन तयार करण्यासाठी. म्हणजे एवढ्या कमी प्रमाणामध्ये जिए जे आहे ते आपल्या शेतीमध्ये वापरणं गरजेचं आहे. तुम्ही काही पिकांचा उल्लेख केला जसं की कापूस असेल किंवा गहू असेल त्या याच्यामध्ये सर्रास काही शेतकरी जियाचा वापर करतात. गहू म्हणजे जास्त फुटवे येण्यासाठी जर स्प्रे जर तुम्ही केला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तर फुटव्यांची संख्या गहू पिकामध्ये चांगली येते आणि जेवढे फुटवे तेवढं तुमच्या ओंब्या लागणार आहे आणि त्याचं उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं मिळणार आहे. कापूस उत्पादक शेतकरी जियाचा वापर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये करत असतात. आता यामध्ये अतुल सरांनी एक सांगितलं की ज्यावेळेस 10 पीपीएम ज्यावेळेस बनवायचे म्हणजे सरसकट सर्वच पिकांवर 10 पीपीएम हे नाही चालत नाही. परंतु तरी एक जास्तीत जास्त त्या रेंज पर्यंत आपण वापरतो. परंतु आता हा 1 ग्रॅम जिए कोणता निवडायचा हा पण एक महत्वाचा प्रश्न. बरोबर त्याचे पण काय प्रकार आहेत बरोबर. काही पावडर स्वरूपातला जी येतो किंवा आता लिक्विड मधलं ॲग्रोस्टारचं उदाहरण घेतलं तर स्टेलर सारखा जो काही प्रॉडक्ट आहे तर तो जीए युक्त प्रॉडक्ट आहे. मग तो जीए कोणता आहे आणि हा जो तुम्ही 1 ग्रॅम प्रति 100 लिटर सांगताय तर तो त्यात काय तफावत आहे? शेतकरी बंधूंनो जसं हे जीए प्रचलित झालं सुरुवातीच्या कालावधीमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी जो ग्रेड जिएचा वापरत होते तो थोडासा वेगळा आहे. तो आतापर्यंत इम्पोर्ट करून आणत होते तो आता वापरतात. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आता बरेचसे प्रोडक्ट जे आहे मार्केटमध्ये जिएचे आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही लिक्विड प्रोडक्ट जसं तुम्ही म्हटले आणि काही आपले सॉलिड फॉर्म मध्ये पावडर फॉर्म मधले काही प्रोडक्ट आहेत. मार्केटमधला स्टेलर नावाचा किंवा होशी बरेचसे शेतकरी वापरतात. हे लिक्विड फॉर्म मधले घटक असलेला जिए आहे तो सर्रास फवारणीसाठी बरेचसे शेतकरी वापरत असतात. त्याचं प्रमाण जे आहे ते 2 ते 3 मिली तुम्ही प्रति लिटरला घेऊ शकता आणि त्याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकता. लिक्विड फॉर्म मधले जे काही जिए आहे ते तुम्ही डायरेक्ट
पाण्यामध्ये मिक्स करू शकता आणि पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे ते विरघळतं. 10% मधला एसएल फॉर्म्युलेशन असेल किंवा 20% मधला एसएल फॉर्म्युलेशन असेल, लिक्विड फॉर्म मधले असे 3 प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सॉलिड फॉर्म मध्ये पण काही प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जे पाण्यामध्ये विरघळतात. त्याच्यामध्ये 0.186% SP फॉर्म्युलेशनचा एक प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तो पाण्यामध्ये विरघळतो आणि त्याचं सीड ट्रीटमेंटला पण बऱ्यापैकी वापर शेतकरी करत असतात. सुरुवातीला GA जो आहे, बीजाची जी काही डॉर्मन्सी आहे ते ब्रेक करण्यासाठी अतिशय महत्वाचं कार्य जे आहे ते हे GA करत असतं. त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी भेंडी बीजाची डॉर्मन्सी असेल, बटाट्याचा असेल, ती डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी GAचा वापर त्या ठिकाणी करत असतात. दुसरं प्रचलित जे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे प्रोजिब नावाचं, ते 40% WSG फॉर्म्युलेशनचा GA आहे. तो बरेचसे शेतकरी मार्केटमध्ये वापरत असतात. परंतु त्याच्यासोबत जो तुम्ही एक उल्लेख केला टेक्निकल ग्रेडचा, जो 90% टेक्निकल ग्रेडचा प्रोडक्ट मार्केटमध्ये GA उपलब्ध आहे, प्युअर GA त्याला म्हणतात. आता मी जे काही सुरुवातीला तुम्हाला काही जे GA चे प्रकार सांगितले, लिक्विड फॉर्म्युलेशन असेल किंवा हे 40% WSG फॉर्म्युलेशन असेल, हे GA बनवण्यासाठी ह्या 90% टेक्निकल GAचा वापर केला गेला. म्हणून शेतकरी हा टेक्निकल जो 90% वाला जो प्युअर GA आहे हा तुम्ही डायरेक्ट पिकामध्ये वापरू शकत नाही. पाण्यामध्ये हा मिक्स सुद्धा होऊ शकत नाही. बरोबर. मग याला पहिल्यांदा तुम्हाला याचं द्रावण तयार करून घ्यावं लागतं. ते तुम्ही जे काही आपलं अल्कोहोल आहे त्याच्याबरोबर काही दुकानदार सॉल्व्हंट देतात, ते अल्कोहोल असतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला हा 90%चा टेक्निकल ग्रेडचा GA मिक्स करावा लागतो आणि मग त्याचा वापर तुम्हाला शेतीमध्ये उत्पादनामध्ये करायचा असतो. अजून याच्यामध्ये भात पिकामध्ये GAचा वापर जर जास्त प्रमाणामध्ये झाला तर एक डिसीज जो आहे तो त्याच्यामध्ये वाढत असतो. त्याच्यामुळं भात पिकामध्ये GAचा वापर टाळावा. केलाच तर त्याचा दुष्परिणाम देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतो. जसं तुम्ही भात पिकाचा उल्लेख केला, तर इतरही पिकांवर म्हणजे समजा द्राक्ष पीक असेल, जे गहू किंवा इतरही पिकांवर जर कीड किंवा रोग असेल तर आपण GA वापरणं संयुक्तिक आहे की कीड रोगाचं व्यवस्थापन केल्यानंतरच वापर नाही, आपल्याला कुठलेही हार्मोन्स पिकामध्ये कधी चांगल्या प्रकारे काम करतात, ज्या वेळेला पिकाची हेल्थ ज्या वेळेला चांगली असेल ना त्यावेळेला हे काम करतात. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला रोग किडीचं व्यवस्थापन असेल किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल हे पहिल्यांदा करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्या GAचा वापर किंवा संप्रेरकाचा वापर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये करायचा. शेतकरी बांधवांनो, GA बद्दल आपण किती जागरूक आहात आणि कोणत्या पिकासाठी आपण GAचा वापर करता आणि त्याचे आपल्याला परिणाम कशा पद्धतीने मिळतात हे आपण कमेंट करून नक्की सांगा, ज्याचा उपयोग इतरही शेतकरी बांधवांना होऊ शकतो. अतुल सरांना आणखीन एक प्रश्न महत्वाचा, की आपण आता GAचा वापर ज्यावेळेस करणार तर त्यावेळेस आपल्याकडं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असतील किंवा विद्रव्य खतं, मायक्रोन्युट्रिएंट असतील, काही इतर शेतकऱ्यांच्या भाषेत आता उरलेले टॉनिक असतील, त्यानंतर काही कीटकनाशक, बुरशीनाशक असतील, तर या सगळ्यांसोबत आपण याचा वापर करू शकतो की याच्यासाठी वेगळं काही नियोजन आपल्याला करावं लागेल जेणेकरून फवारणीवर होणारा जो काही खर्च आहे तर तो आपल्याला कमी करता येईल. पहिलं तर सुरुवातीला मी एक सजेस्ट असं करेल तेजस सर, जर आपल्याला सेपरेट GAचा जर वापर करता आला तर तुम्ही जास्त संयुक्तिक ठरेल. परंतु जर तुम्हाला काही औषधांमध्ये GAचा वापर मिक्स करून जर करायचा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. जेवढे काही अल्कलाईन नेचर मधले जे काही औषध आहेत ते तुम्हाला GA बरोबर घ्यायची नाही. उदाहरणार्थ सल्फर असेल, लाईम असेल, बोर्डेक्स असेल, ही जी काही औषधं आहेत ही तुम्हाला ह्या GA बरोबर टाळायची. कारण की ज्या वेळेला तुम्ही अल्कलाईन युक्त औषधं GA बरोबर घेता त्यावेळेला त्या GAची जी कार्यक्षमता आहे ती त्या ठिकाणी कमी होत असते. मग तुम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर याबरोबर घेऊ शकता का, तर घेऊ शकता. त्याचं ऍसिडिक नेचर असतं. काही औषधं जे आहेत फंजिसाइड असेल किंवा इन्सेक्टिसाइड असेल, जर तुम्हाला त्याबरोबर घ्यायचीच असेल तर ती ज्याचा पीएच जो आहे तो 4 ते 5 किंवा 6च्या दरम्यान असेल अशा औषधं तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून GA बरोबर घेऊ शकता. तर याच्यामध्ये पाण्याचा देखील रोल तितकाच महत्वाचा आहे. ज्यावेळेला तुम्ही GAचा वापर करता, पाण्याचा पीएच जर जास्त असेल तर तुम्हाला GAची परिणामकारकता तेवढी चांगली मिळणार नाही. त्याच्यामुळं पाण्याचा पीएच देखील आपल्याला त्या ठिकाणी न्यूट्रल ठेवून नंतर आपल्याला GAचा वापर आपल्याला आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या पिकामध्ये करायचा आहे. अतिशय महत्वाची माहिती आज या ठिकाणी आपण जे काही संप्रेरक आहे त्याविषयी घेतली. मला असं वाटतं की भरपूर शेतकऱ्यांनी या GA बद्दल ऐकलं असेल, यातल्या काही शेतकऱ्यांनी वापरला असेल, परंतु ऐकून वापर न केलेले
असं आपण असाल आणि आपण का वापर नाही केला, कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता, जेणेकरून आपल्या मनात असणारा संभ्रम काय तर तोही आमच्या लक्षात येईल. आणि मला असं वाटतं की जसं व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बोललो की या संप्रेरकांबद्दल जे काही 5 संप्रेरकाबद्दल आपण बोलला त्यातला GS सगळ्यात प्रचलित, पहिला म्हणून आपण याविषयी आज बोललो. पुढच्या भागामध्ये आपण उर्वरित जे काही इतर प्रकार आहेत त्याविषयी जरूर बोलू. तोपर्यंत शेतकरी बांधवांनो, आपल्या मनात इतरही काही प्रश्न असतील या संप्रेरकांबद्दल, या संजीवकांबद्दल, तर ते नक्की इथं नमूद करा. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक जरूर करा. ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा. हा व्हिडिओ इतरही शेतकरी बांधवांना शेअर आपण जरूर करा. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.